धाराशिवमधील ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे। त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्यामुळे उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे। त्याच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत। त्यांना चुका दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। 19 एप्रिल पर्यंत त्रुटींची पूर्तता झाली नाही तर ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान अर्चना पाटील यांच्याही अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी धोक्यात आल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। 19 एप्रिल पर्यंत त्यांना त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत। अर्चना पाटलांच्या अर्जामध्ये देखील त्रुटी आढळल्याची माहिती समोर येते। एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत अशी माहिती आहे। मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं होतं। काल महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे काही गडबडीत काही त्रुटी राहू नये, काही चुका होऊ नये यासाठी काही कागदपत्र द्यायची राहिली होती। तरी 19 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करायची शेवटची मुदत आहे। त्याच्यात आम्ही जी राहिलेली कागदपत्र आहे ती सादर करून त्रुटीची पूर्तता करण्यात येईल। काल महाविकास आघाडीचे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे